2016 साली एक चित्रपट आला, नाव होतं सैराट. आणि या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात धुडकावून सोडला. पण या चित्रपटामध्ये परशा नावाचं एक कॅरेक्टर होतं, प्रशांत काळे. पण आज आपण बोलणार आहोत त्याच व्यक्तीबद्दल, परशा उर्फ आकाश ठोसर. मुझे लगा बिना मिले ही निकल रहे हो. ऐसा होगा कभी? एकीकडे झिंगाट झालं गाणं, तर दुसरीकडे मितवाने सगळ्यांच्या मनावरती घर केलं. पण ही पोस्टर, ही क्रेज, ही लोकप्रियता आणि त्यानंतर आकाश ठोसर अचानक कुठे गायब झाला? सैराट नंतर त्याला चित्रपट का मिळत नाहीयेत आणि तो मराठी सिनेमा सृष्टीमधून अचानक गायब का झालाय? हे प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांनाच पडतायत. आकाश ठोसर गायब झाला नव्हता, पण त्या सैराट नंतर जे काही झालं ते सरळ सरळ नव्हतं. तर मग जाणून घेऊया की सैराटचा हा सुपरस्टार सध्या कुठे आहे, सध्या तो काय करतोय आणि सैराट नंतर तो अचानक गायब का झाला आणि त्याचे आगामी येणारे चित्रपट कोणते आहे, या सगळ्या विषयावरती बोलणार आहोत. पण त्या अगोदर एक पार्श्वभूमी समजून घेऊया. आकाश ठोसरचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा इथे झाला. लहानपणापासूनच त्याला कुस्तीपटू व्हायचं होतं, पण त्याने स्वप्नामध्येही कधी विचार केला नव्हता की तो एक दिवस मोठ्या पडद्यावरती झळकेल. पण नागराज मंजुळे सरांनी त्यातला कलाकार ओळखला आणि मग झाला सैराट. हा चित्रपट एवढा हिट झाला की दिग्दर्शकाने आकाशला 5 कोटी रुपये बोनस दिलं. 5 कोटी रुपये एका रात्री. पण इथूनच सुरू होतं एक गूढ. सैराट नंतर अपेक्षा होत्या की आकाश सिनेमाची रांग लावेल, पण झालं त्याच्या उलट. आता आपण या व्हिडिओमध्ये काही प्रश्न समजून घेणार आहोत. सैराट नंतर आकाश ठोसरने सलग हिट्स का दिले नाही? तो बॉलिवूडमध्ये गेला, पण तिथेही त्याला यश मिळालं नाही. त्याचे FU, लुस्ट स्टोरीज, झुंड हे सिनेमे अपेक्षेप्रमाणे चालले नाही. याचं कारण नेमकं काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच आकाश ठोसर आता सध्या कुठे आहे? तो पूर्णपणे सिनेमामधनं गायब का झालाय? चला तर या सगळ्या गोष्टीचं उत्तर समजून घेऊया. पहिलं कारण म्हणजेच प्रकार बदललाय. सैराट होता एका ग्रामीण भागातली प्रेमकथा, पण आकाशने पुढे FU सारखा कॉलेज रोमॅन्टिक सिनेमा निवडला. तो चालला नाही. मग लुस्ट स्टोरीमध्ये राधिका आपटे सोबत हिंदीमध्ये त्याने एंट्री केली, पण तीही शॉर्ट फिल्म होती. दुसरं कारण म्हणजेच नागराज मंजुळे यांच्याशी असलेलं कनेक्शन. सैराटचे दिग्दर्शक मंजुळे यांच्यासोबत त्याने झुंड हा चित्रपट केला, पण तो सिनेमा अमिताभ बच्चन यांच्यामुळे चर्चेत होता, आकाशमुळे नाही. तिसरं कारण म्हणजेच बॉलिवूडमध्ये त्याला संधी मिळाली, पण तो तिथेही टिकू शकला नाही. 1962 मध्ये द वॉर इन द हिल्स या वेब सिरीज मध्ये त्याने आर्मी ऑफिसरची भूमिका केली होती, पण त्यातूनही त्याला ब्रेक मिळाला नाही. चौथं कारण म्हणजेच त्याची फिल्मोग्राफी बघा. 2016 नंतर 2017 मध्ये FU, 2018 मध्ये लुस्ट स्टोरीज, 2022 मध्ये झुंड, 2023 मध्ये घर बंदूक बिर्याणी. म्हणजेच 7 वर्षामध्ये फक्त 5 ते 6 सिनेमे. स्टार असूनही एवढे कमी सिनेमे का? आता सध्या आकाश ठोसरचं नेमकं काय चाललंय? त्याचा पुढचा सिनेमा नेमका कोणता आहे? तर त्याचा पुढचा सिनेमा हा बाल शिवाजी आहे. त्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार आहे. पण हा सिनेमा अजूनही प्रदर्शित झालेला नाहीये. म्हणजे 2026 मध्ये त्याचा कोणताच नवा सिनेमा रिलीज होणार नाही. आता तुम्ही विचार करा, एक अभिनेता ज्याचा पहिलाच सिनेमा ब्लॉकबस्टर होता, त्याला एकेकाळी 5 कोटीचा बोनस मिळाला होता, त्याची सर्वात मोठी ओळख झाली होती परशा म्हणून, तो माणूस अचानक गायब का झालाय? कारण एकच, टाईप कास्टिंग. लोकांनी त्याला एकाच भूमिकेमध्ये बंदिस्त केलं होतं. तो परशा झाला, पुढे काहीच करू शकला नाही. सैराट हा चित्रपट एवढा मोठा हिट होता, पण प्रेक्षकाला त्याच्यामध्ये फक्त परशा दिसत राहिला. मग निर्माते सुद्धा त्याच्याकडे तशा नजरेने पाहत नाही. हीच एक शिकवण आहे. मोठा हिट मिळवणं हे एक वरदान आहे, पण तो इतका मोठा असेल की त्यातून बाहेर येणं खूप अवघड. आकाश ठोसरची हीच एक शोकांतिका आहे. तर मित्रांनो, सैराटचा परशा हा गायब नव्हता, तर तो हरवला होता आपल्याच अपेक्षेच्या जाळ्यात. आजही तो आहे, पण त्याला संधी मिळत नाहीये. तुम्हाला काय वाटतंय की आकाशला परत संधी मिळायला हवी का? त्याने पुन्हा असे सिनेमे करायला हवे का? कमेंट्स मध्ये सांगा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या TDS मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवरती येणारा हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.